नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तुम्हाला जर स्टॉक मार्केटमध्ये मास्टर व्हायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आणि मी हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे की तुम्ही लक्षपूर्वक हा ऐकावा. याच्यामध्ये मी वेगळं काही शिकवणार नाही. पण स्टॉक मार्केटमध्ये काय केल्याने मार्केट तुम्ही शिकाल. लक्षात घ्या, स्टॉक मार्केटमध्ये मार्केट शिकणारा माणूस खूप फॅशनेटेबल असला पाहिजे. त्याला खूप कळकळ असली पाहिजे की मला स्टॉक मार्केट शिकायचे. स्टॉक मार्केटमध्ये येणारे जेवढे लोक येतात त्याच्यातले 90% लोक 90 दिवसामध्ये पैसे झिरो करतात. 90% लोक 90 दिवसामध्ये पैसे झिरो करतात. आणि हा पूर्ण स्ट्रक्चर आहे, म्हणजे याच्यात काहीच बदल नाही आहे. म्हणून तुम्ही कधीही जे पैसे स्टॉक मार्केटमध्ये टाकला असाल तर तुमचे पैसे पहिले 90 दिवसामध्ये झिरो होतील. असं तुमचं खूप वेळात झाल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मी स्टॉक मार्केट शिकलो. त्याच्या अगोदर तुम्ही शिकण्याचा प्रयत्नच करत नाही. त्याच्या अगोदर तुम्ही काय करतात, कोणातरी मित्राला सांगितलं, मित्रांनी सांगितलं हा स्टॉक घे, आला, तुम्ही कॉल केला, बाय पुट बाय केला, फ्युचर बाय केलं, इक्विटीमध्ये बाय केलं, सगळं केलं. पण तुम्ही जे स्टॉक घेता ते वर जातील कसे, खाली येतील कसे, याच्याबद्दल तुम्हाला काडी मात्र ही कल्पना नसते. मग तुम्ही स्टॉक मार्केट नंतर शिकायला सुरुवात करता, ज्यावेळेस तुम्ही बरंच लॉस केलेला असतो आणि तुमच्या लक्षात येतं की स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवले जातात. कारण तुम्ही पाहिलेलं असते खूप वेगाने पैसे वाढतात. पण नंतर तुमच्या असं लक्षात येतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे की मी ते पकडत नाही. मी बरेच वेळा प्रयत्न करतो पण तिथपर्यंत जात नाही आणि खूप वेळा तुम्ही अकाउंट झिरो करता. बरेचशी लोक कमीत कमी 3 ते 4 वेळा अकाउंट झिरो केल्यानंतर स्टॉक मार्केट शिकायला सुरुवात करतात. सुरुवातीला त्याला काय वाटतं की मी 25-30 हजार रुपये फी का देऊ, तेवढ्यात मीच शिकल ना. पण जेव्हा ते असे लाखो रुपये घालवतात तेव्हा त्याच्यात लक्षात येतं की आपले लाख रुपये गेले, 2 लाख गेले, 3 लाख गेले. त्याच्यापेक्षा 20-25 हजार रुपये शिकायला दिले असतं तर बरं झालं असतं. आणि त्यावेळेस ते प्रयत्न करतात. आणि मग तिथून पुढं त्यांना हळूहळू कळायला सुरुवात होतं की स्टॉक मार्केट कसं काम करतं. आणि हा जो फेज आहे, हा जर तुम्ही कॅल्क्युलेटेड प्रमाणे जर नाही केला तर हा फेज खूप लांब चालतो. आणि नंतर एक असा फेज येतो की ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे लॉस जास्त होत नाही, पण तुम्ही जास्त प्रॉफिटही करत नाही. पण तुम्ही तुमचे पैसे सस्टेन करून खूप दिवस नेता आणि मग तुमच्या लक्षात येतं की स्टॉक मार्केट काम कसं करतं. म्हणजे फर्स्ट पेज हा तुमचा एकदम बालिशपणाचा असतो. त्यावेळेस तुम्ही पडता, झडता, तुम्हाला काही माहीत नसतं. सेकंड फेजमध्ये तुम्ही काम करायला शिकता की कशाप्रकारे काम केलं पाहिजे. आणि थर्ड फेजमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स शिकवतो. जे मार्केटने लॉस दिलेला असतो ते शिकवतं आणि तुम्ही घेतलेला एक्सपिरियन्समधनं तुम्ही शिकता आणि मग वर जाता. तर हे सगळं करताना तुम्ही अशा कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजे, ते कशा शिकल्या पाहिजेत आणि ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा, मी 4 वर्ष फक्त झोपत असेल ना, तेवढाच मी माझ्यासाठी वेळ दिला होता. ज्यावेळेस मी काम करत असायचो, ज्यावेळेस मी मोकळा बसलेला असायचो, त्यावेळेस मी फक्त स्टॉक मार्केटचा विचार करायचो. मी सगळे व्हिडिओ पाहिले, सगळे स्टॉक मार्केटचे व्हिडिओ पाहिले त्यावेळेचे. सगळे मोठे यूट्यूबरला मी पाहिलं, सगळ्यांना मी फॉलो केलं, तरीही मला प्रॉफिट मिळत नव्हता. तर त्यावेळेस एक वेळ असा आला की असं काय आहे का जे मी समोरचा माणूस शिकवते ते मला कळते आणि तरी मी पैसे कमवत नाही. तर तो जेव्हा खूप आपल्या डोक्यामध्ये खूप अपार नॉलेज येतं ना, ते कामच करत नाही. प्रत्येकाचं आपण काहीतरी फॉलो करत राहतो आणि मग आपल्याकडनं लॉस व्हायला सुरुवात होते. आणि मग एक वेळ असा येतो की आपल्याला ते सगळं विसरायला पाहिजे. आणि मग ती वेळ आली, त्यावेळेस मी काय करायचो, जेव्हा काम करायचो ना, त्यावेळेस कंटिन्यू कानामध्ये कॉर्ड घालून ऐकायचो. कोणाचं ना कोणाचे व्हिडिओ ऐकायचे. मी असे पण व्हिडिओ ऐकलेत की ज्यांची कमीत कमी कॅपॅसिटी लांबी कमीत कमी 8-8 घंट्याची, 12-12 घंट्याची. मी ते 1-1, 2-2 दिवसात संपवलेत. तुम्हाला सांगतो 1-1, 2-2 दिवसात संपवलेत. त्याच्यानंतर 1-1 तासाचे, 2-2 तासाचे व्हिडिओ आहेत. एक माझा असा म्हणजे खास मी ज्याच्यावर खूप भरोसा ठेवायचा असा एक ट्रेडर होता. त्यांचे 1300 व्हिडिओ मी पाहिले. 1300 व्हिडिओ. एक-एक व्हिडिओ कमीत कमी 30-30, 35 मिनिटाचा, काही-काही 1-1 तासाचे होते. 1300 व्हिडिओ पाहिला किती वेळ गेला असेल तुम्हाला सांगतो. आणि त्याला मी तेव्हापासून ओळखायचो जेव्हा मी त्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्या
माणसामध्ये काहीतरी आहे, काहीतरी स्पार्क आहे, हा याच्याकडनं मी शिकायला मिळेल. आणि म्हणून मी त्याचे एवढे व्हिडिओ पाहिले आणि त्याची बरीचशी गोष्ट मी अडॉप्ट केली आणि म्हणून ते सायकॉलॉजी जी प्राईजच्या मागची आहे ना, मी त्याच्याकडनं शिकलो. त्याचे मी पेड व्हर्जन पण घेतले. मी मार्केटला खूप पैसे देऊन क्लास केले आणि मग शिकलो. आणि मी हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही कसे शिकाल आणि ते तुमची लेवल, तुमचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे आणि ते मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगणार आहे. आणि हे तुम्ही लक्षपूर्वक ऐका. हे मी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. तुम्हाला जर मार्केटमध्ये पैसे कमवायचे असेल, ती ही गोष्ट तुम्ही ऐकली पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदी जे चार्ट पॅटर्नवरनं शिकवणारे ट्रेडर आहेत, जे चार्ट दाखवतात आणि जे तुम्हाला शिकवतात, त्या ट्रेडरांचे तुम्ही टेलिग्राम जॉईन तुम्ही पहिल्यांदा कट केलं पाहिजे. मी ही तुम्हाला विनंती आहे, माझी मनापासून विनंती की ह्या माणसांना तुम्ही फॉलो नाही केलं पाहिजे. तुम्हाला जर शिकायचं असेल तर एक स्ट्रक्चरनुसार शिकलं पाहिजे आणि ते स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगतो. नंबर 1, मार्केटमध्ये कितीही हाय लेवलचा असू दे आणि कितीही लो लेवलचा माणूस असू दे, प्रत्येकाकडनं शिकायला मिळतं. म्हणजे नवीन यूट्यूबर असू दे की जुना यूट्यूबर असू दे, सगळ्यांकडनं शिकायला मिळतं. पण ते जे तुम्ही शिकता ना, ते एक स्ट्रक्चर लेवलमध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे. स्ट्रक्चर लेवल म्हणजे कसं, समजा तुम्हाला एक एक कोणता तरी पॅटर्न पकडायचा आणि त्याच्यावरच भर द्यायचा. कसा, समजा मी तुम्हाला सांगितलं प्राईज ॲक्शन हा मेन मुद्दा आहे. प्राईज ॲक्शन मेन स्ट्रक्चर आहे. बस तुम्हाला भेटलं प्राईज ॲक्शन मेन स्ट्रक्चर, तर तुम्ही ठरवलं पाहिजे की ह्या प्राईज ॲक्शनमध्ये असं काय आहे. मी ते पूर्ण खोलून पाहिलं. ह्या यूट्यूबमध्ये जे काही असेल ते सगळे व्हिडिओ मी पाहतील फक्त प्राईज ॲक्शनचेच. बाकी दुसरं काहीच पाहिजे नाही. मूव्हिंग ॲव्हरेज नाही, स्टॉप लॉस, फिप लॉस, काय सगळं सोडून द्या. सगळं सोडून द्या, फक्त प्राईज ॲक्शन. आणि जोपर्यंत तुम्ही ते प्राईज ॲक्शनच्या सगळ्या थिअरी पाहत नाही, तर तोपर्यंत तुम्ही प्राईज ॲक्शन सोडायचं नाही. आणि प्राईज ॲक्शनमध्ये तुम्ही काय काय शिकला ते तुम्ही नोट करायचं की मी आज हे शिकलो, ते शिकलो. आणि एक वेळ असा येईल की प्रत्येकजण तेच सांगतोय. तुम्हाला वाटतं हा याचे व्हिडिओ प्राईज ॲक्शन सगळ्यांचे व्हिडिओ पाहिजे बरं का. असं नाही करायचं की एकालाच पकडायचं. सगळ्यांचे व्हिडिओ पाहिजे, सगळे यूट्यूबरांचे पाहिजे. याचा व्हिडिओ पाहिला त्याच्यानंतर तुम्ही नोट करायचं का याने हे सांगितलं, त्याचा व्हिडिओ पाहिला आणि मग त्याच्यानंतर तुमच्याकडं प्राईज ॲक्शनची एक थिअरी निर्माण होईल की हा प्राईज ॲक्शनमध्ये एवढ्या एवढ्या गोष्टी आहेत. आणि आता मी सगळ्यांचे व्हिडिओ पाहूनही मला जास्त काही मिळत नाही. तेव्हा तुम्ही एक कळायचं की आता तुम्हाला प्राईज ॲक्शन हा चॅप्टर बंद करायचा आहे. प्राईज ॲक्शन नंतर समजा तुम्हाला मूव्हिंग ॲव्हरेजचं कोणी शिकवत असेल, तर मग मूव्हिंग ॲव्हरेजला पकडायची. म्हणजे एक चॅप्टर बंद केल्यानंतरच दुसरा चॅप्टर खोलायचे. एकाच वेळेस सगळं खायचा प्रयत्न करायचा नाही. आता मूव्हिंग ॲव्हरेज जर तुम्ही पकडला, तर मूव्हिंग ॲव्हरेज कोणचे लावले पाहिजे, कधी लावले पाहिजे, त्याचा उपयोग काय, साईडवेजला काय, ट्रेंडिंगला काय, हा इक्विटीमध्ये काम करतो का, एफएनमध्ये काम करतो, कशामध्ये काम करतो, कशाप्रकारे काम करतो, क्रॉसओव्हर कधी होतो, हे सगळ्या गोष्टी ऐकायच्या. मग 20 मूव्हिंग ॲव्हरेज लावायचा का 30, 50 कोणचा लावायचा का 200 डे, हे सगळ्या गोष्टी ह्या पाहायच्या. आणि ते पूर्ण पाहिल्यानंतर तो चॅप्टर कमीत कमी तुम्ही एका चॅप्टरला, माझं तर मते तुम्ही 1 महिना दिला पाहिजे. तुमच्यात तेवढं पेशन असेल तर. मी 7 वेळा माझं कॅपिटल 0 केल्यानंतर 3 महिन्याचा गॅप घेऊन 3 महिने शिकलोय. आणि मी हे पहिले 4 वर्ष शिकलो, रात्रंदिवस शिकलो. त्याच्यानंतर माझ्या ही थिअरी लक्षात आली की आपण असं करायला पाहिजे. मी एक व्हिडिओ इतक्या वेळा पाहिला. आत्ता माझ्याकडे अशा प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत, मी तो व्हिडिओ टाकला ना का तो 2 मिनिटात मला सांगतोय याच्यामध्ये काय आहे, की ह्या स्ट्रक्चरमध्ये काय ते लेखी स्वरूपात देतो. त्यावेळेस मला कळत नव्हतं. मी काय करायचो, एखादा व्हिडिओ ऐकायचा, ते माणसाचा इतका मी व्हिडिओ ऐकायचा की त्याच्या 1 तासाच्या व्हिडिओमध्ये कुठंतरी 10 ते 15 मिनिटाचं असं मला किंवा 1-2 मिनिटाचं त्याचं शिकायला मिळायचं. तर मी काय करायचो, व्हिडिओ ऐकताना लक्ष देत राहायचो. यूट्यूबचा व्हिडिओ चालू आहे आणि अचानक एखाद्या ठिकाणी तो चांगल्या गोष्टी सांगायला लागला का मी तो व्हिडिओ पॉज करायचो. त्या पॉज केलेल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढायचो की हा कोणत्या मिनिटाला याने मला सांगितले. त्या मिनिटाचं मी लक्ष द्यायचो आणि जेव्हा मी कामावरनं घरी यायचो त्यावेळेस तो व्हिडिओ परत रन करायचो त्या ठिकाणी का त्या टायमिंगला याने कधी सांगितले, तो टायमिंगला जायचो, त्याने काय सांगितले ते मी नोट करायचो आणि ते नोट करून ठेवायचो की हे माझ्या उपयोगाचे, हे माझ्या उपयोगाचे. आणि मग त्याने जे सांगितलेले त्याच्यावर यूट्यूबमध्ये अजून कोण शिकवते त्याचं स्ट्रक्चर करायला चालू करायचो मार्केटमध्ये. त्यामुळे तुम्हाला सांगतो, जे चार्ट पॅटर्नवाले असतात ना,
त्यांचं तुम्ही 1 महिना जरी ऐकलं तरी तुमच्या लक्षात राहील. पण चार्ट पॅटर्नवाल्याचं 1 महिना ऐकल्यानंतरही तुम्ही जर शिकत नाही, याचा अर्थ तो चार्ट पॅटर्नवाल्याचा प्रॉब्लेम नाही, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही त्याला फॉलो करता. कोणताही चार्ट पॅटर्नवाला असं किती असू दे, त्याचं किती नॉलेज असो, त्याचे 30 व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की याने काय शिकवलं. तुमच्या लक्षात नाही आलं म्हणजे तुम्ही ते नोट नाही केलं असं त्याचा अर्थ होतो. आणि मग ते तुम्ही नोट करून ठेवलं पाहिजे. अशा माझ्याकडे वह्यांच्या थप्प्या भरल्या होत्या. तुम्हाला सांगतो. ते नंतर जेव्हा मी आता जेव्हा बघतो, तर तेव्हा ते मला एकदम बालिश वाटतं, पण त्यावेळेस ते खूप योग्य होतं. आणि म्हणून मी तुम्हाला ही दिशा दाखवतो, की तुम्ही कशाप्रकारे चार्ट पॅटर्न फॉलो केले पाहिजे. चार्ट पॅटर्नच्या मागची सायकॉलॉजी समजली पाहिजे. तुम्हाला बिग प्लेयर पकडता आला पाहिजे. तुम्ही जर बिग प्लेयर पकडला नाही, तर तुम्ही कसं काय फॉलो कराल? तुमचं चार्ट नाही का पॅटर्न नाही का कॅन्डल नाही काहीच कामाला येणार नाही, जोपर्यंत तुम्ही बिग प्लेयर पकडायला सुरुवात करणार नाही. आणि ते सगळ्या गोष्टी कधी घडून येतात, की जेव्हा एक कोणचा तरी तुम्हाला मनी सापडतो, त्या मन्यावर फॉलो करायचं, की हा मनी कोणच्या, म्हणजे समजा डबल टॉप तुम्ही पकडला, की हा डबल टॉप आहे तुमच्या लक्षात आला. पण बरेच वेळा डबल टॉप काम नाही करत. मग तुम्ही म्हणा यार हा कामच नाही करत. तसं नाही. डबल टॉप काम करतो किंवा डबल बॉटम पण काम करतो. पण हा नेमकी डबल टॉप बनला आहे त्यावेळची सिच्युएशन काय? हा ट्रेंडिंगमध्ये बनला आहे, की कन्सोलिडेशन नंतर बनला आहे, की ज्यावेळेस मार्केट खूप बुलिश आहे, की मार्केट त्यावेळेस बेरिश आहे, की एक्सपायरी आहे, की फर्स्ट डे, की कोणता दिवस आहे, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि ह्या गोष्टी तुम्हाला माहीत नसतात. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं हा डबल टॉप काम नाही करत, कधी काम करतो, कधी काम नाही करत. असं नाही. त्याच्या मागचा दिवस कोणचा आहे तो दिवस? तो कधी-कधी चांगलं का काम करतो? तर तो चांगलं काम करतो तर त्यावेळेचं काय, म्हणजे काय असं मार्केटमध्ये घडून आलं? तर त्याचं पूर्ण एन्व्हायर्नमेंट तुम्हाला शोधता आलं पाहिजे, की त्यावेळेस मार्केट तळालं होतं. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे अशी एक थिअरी होती 2022ला, की मी आज संध्याकाळी म्हणजे 3:30 वाजायच्या आत मला कळायचं, की मार्केट उद्या ओपन कुठं होणार आहे. आणि ही थिअरी माझी कमीत कमी 2 वर्ष परफेक्ट चालली. पण ह्या थिअरीवरच मी सगळ्यात जास्त लॉस केला. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला सगळं माहीत होतं मग कसं काय लॉस केला? तर ते मला कळायला कमीत कमी 2 वर्ष लागले आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं. मग मी ते कधी-कधी मध्ये करायची सोडून दिली. आईला म्हटलं हे तर लॉसच देऊ राहिले. मला माहीत असो वर ओपन होते तर लॉस देते. त्याच्यातला एक मी किस्सा सांगतो. एकदा मी काय केलं, मार्केट खूप डाऊन ओपन होणार आहे मला माहीत होतं. सनसेटचा मी 500 पॉइंट आतमध्ये जाऊन कमीत कमी जेवढ्या क्वांटिटी मारल्या असतील, समजा मी 10,000च्या क्वांटिटी मारल्यात. तर मार्केट सकाळी ओपन 500 पॉइंट आतमध्ये जाऊन हे केलं होतं बरं का. पुट बाय केला होता. मार्केट डाऊन ओपन झालं. मार्केट डाऊनला ओपन झालं 400 पॉइंट आणि तरी मी ₹3,000 लॉसमध्ये होतो. म्हणजे 10,000ला ₹3,000 लॉसमध्ये. म्हणजे तुम्ही विचार करा असं कसं काय झालं? मी थेअरी लावली बरोबर. मला माहीत होतं मार्केट डाऊन ट्रेंडला ओपन होणार आहे म्हणून मी पुट बाय केला. पुट बाय केला आणि मार्केट 300 पॉइंट खाली ओपन, 400 पॉइंट खाली ओपन होऊन मी 3,000ला लॉसमध्ये. मग मी याचे माझ्या लगेच लक्षात आलं. त्यावेळेस मी थोडं एक्सपिरियन्स होतो, की माझी चूक काय झाली. ऑलरेडी मी ते 300 पॉइंट इन द मनी बाय करायला पाहिजे होतं. त्याचे तरी पण माझा एवढा प्रॉफिट झाला नसता. कमीत कमी माझा लॉस तरी झाला नसता. त्याच्या मागचं कारण असं होतं, की आदल्या दिवशी त्याने खूप मूव्हमेंट दिली होती. आणि त्याचे प्राईस आहे ना ते स्पाइक झाले होते. आणि दुसऱ्या दिवशी तो खाली डाऊन झाला त्यावेळेस आयविक पण क्रॅश झाले. ओपन झाला खाली, पण ओपन झाल्यानंतर त्याने मोमेंटच दिली नाही. डायरेक्ट धाडकने आयविक क्रॅश झाले. आणि प्रीमियम जे हाय लेवलला गेले होते ते प्रीमियम अजून खाली आले. आता मार्केट मी तिथून अजून कमीत कमी जिथं मार्केट आलं तिथून अजून मी कमीत कमी 200 पॉईंट खाली होतो आणि मार्केट तिथं जाणार नाही त्यामुळे ते प्रीमियम अजून क्रॅश झाले. ओपनिंगलाच मी ₹3,000 लॉसमध्ये होतो. तर हे कळायला खूप वेळ लागतो. हे मी तुम्हाला शिकवेल. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला शिकवताना तुम्हाला कसं तुम्ही स्ट्रक्चरमध्ये अभ्यास केला पाहिजे. नेहमी पिव्होट पॉइंट लावण्याचा प्रयत्न करायचा. पिव्होट पॉइंट हा लवकर तुम्हाला इंडिकेटर देतो. पिव्होट पॉइंट आणि आदल्या दिवशी पण पिव्होट पॉइंट काढू शकता, की तुम्ही दुसऱ्या दिवसाचा पिव्होट पॉइंट कोणचा असेल ते.
मूव्हिंग ॲव्हरेज हे लॅगिंग इंडिकेटर आहे. पिव्होट पॉईंट हा लीडिंग इंडिकेटर आहे. फ्युचरच्या पोझिशन ह्या लीडिंग इंडिकेटर असतात. ऑप्शनच्या पोझिशन ह्या लीडिंग इंडिकेटर असतात. आणि तुम्हाला सांगतो जे कॅशमध्ये बाईंग आणि सेलिंग येतात हे पण लॅगिंग इंडिकेटर आहे. तुम्ही म्हणाल असं कसं काय? ऑप्शन म्हणजे जोपर्यंत बाईंग होत नाही तोपर्यंत मार्केट वर कसं जाईल? पण बाईंग अशी होतच नाही आहे. जोपर्यंत ऑप्शन आणि प्रीमियममध्ये कोणचंही डाटा तयार होत नाही तोपर्यंत बाईंग होत नाही. अचानक कोणची गडबड झाल्याने बाईंग सेलिंग होऊ शकते. पण अशा वेळेस जर डाट्यामध्ये निगेटिव्ह असेल आणि बाईंग जर झाली असेल तर मार्केट दुसऱ्या दिवशी खाली येईल, ते वर जाणार नाही. कारण ज्याने निगेटिव्ह पोझिशन बनवलेल्या त्यांच्या पोझिशन त्यांना एक्झिट करायला पाहिजे. ते मार्केट वर कसं काय जाऊन देतील? आणि मार्केट चालवणारीच ती माणसं असतात. आपण आपल्या पैसे घेतल्याने आणि आपण दिल्याने मार्केट चालत नाही. म्हणून मार्केटमध्ये ह्या थेअरी खूप मस्त काम करतात. आणि म्हणून तुम्हाला मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही कोणताही एक चॅप्टर पकडायचा, त्या चॅप्टरला तुम्ही जास्त वेळ द्यायचा. दुसरी गोष्ट तुम्हाला मी का सांगतो की प्राइस ॲक्शनवाल्यांचे व्हिडिओ पाहू नका, की आपले एक माइंड खराब करतं ते. आपल्याला त्यांनी समजा सांगितलं की नाही इथं आल्यावर तुम्ही बाय पोझिशन घ्या, इथनं वर मार्केट जाईल. आणि मग तुम्ही बसलेत बाय पोझिशनला आणि मार्केट पडतंय आणि तुम्ही दर ठिकाणी बाय करतात मार्केट गेलं खाली. आणि मग संध्याकाळ लक्षात आलं की यार मार्केट तर पूर्ण ट्रेंडिंग खाली होतं आणि याने मला बाय करायला सांगितलं होतं की मार्केट वर जाईल. म्हणून तुम्हाला सांगतो की दुसरी थेअरी मी तुम्हाला उद्या सांगण्याचा प्रयत्न करेल की मार्केटमध्ये तुम्ही प्राईस आणि याला कसं कंट्रोल करा, म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो कसा तुम्ही बसवाल, तर ते मी एकदम उत्तम प्रकारे तुम्हाला सांगेल. मार्केटमध्ये मूर्ख माणसं ज्यांना काही कळत नाही, जो आज आलाय त्याने ट्रेड टाकलाय, अशी माणसं सुद्धा 10 वेळातून 2 वेळा प्रॉफिट करतात. 10 वेळातून 2 वेळा प्रॉफिट करतात. आणि तुम्ही जर मार्केटमध्ये शिकला असाल, तुम्हाला कळतं कमीत कमी प्राइस ॲक्शन पाहिल्यावर की मार्केट वर जाणार आहे की खाली जाणार आहे, तर मग तुम्ही तो जर 2 वेळा प्रॉफिट करू शकतो 10 पैकी, मग तुम्ही 5 वेळा का नाही करू शकत? करू शकता ना, तुम्हाला येते म्हणल्यावर. 5 वेळा द्या, 4 वेळा तरी करू शकता ना. म्हणजे मूर्ख माणूस जर 2 वेळा करू शकतो, तर आपण शहाणी माणसं 4 वेळा तरी करू शकता. 6 वेळा लॉस होईल. बरोबर का नाही? मग 6 वेळा जर लॉस होऊ शकतो आणि 4 वेळा प्रॉफिट करतो, तरी तुम्ही प्रॉफिटमध्ये येऊ शकता. तुम्ही म्हणत कसं काय? असं कुठं शक्य आहे का 6 वेळा मी लॉस केला आणि 4 वेळा प्रॉफिट केला? येऊ शकता. तुमच्या याच्यामध्ये स्टॉप लॉस पाहिजे. तुम्ही जर स्टॉप लॉस लावला 20 पॉईंटचा, बरोबर? आणि 20 पॉईंटचा स्टॉप लॉस लावला, तर तुम्ही लक्षात घ्या 6 वेळा तुमचा स्टॉप लॉस हिट झाला आणि तुम्ही 4 वेळा तर टार्गेट दिलं, 1:2 टार्गेट दिलं. 6 वेळा समजा स्टॉप लॉस हिट झाला, तर 20 पॉईंटनी समजा 6-20 गेले. हां, म्हणजे बेक बे बेंचा बेसा बेचका बेपंजा बेसक 12 म्हणजे 120 पॉईंट तुमचे गेले, बरोबर? आणि 4 वेळा जर तुमचा टार्गेट हिट झालं, डबल 2S म्हणजे 4 4 4 4 4 4 4 4 16 म्हणजे 160 पॉईंट तुम्ही घेतले. मग तेच गणित आहे की 4 वेळा जरी तुम्ही विनमध्ये झाले, तर तुम्ही 160 पॉईंट घ्याल आणि 6 वेळा तुमचा स्टॉप लॉस गेला तर 120 पॉईंट द्याल, तरीही तुम्ही 40 पॉईंटमध्ये प्रॉफिट असाल. सिंपल थेरी. म्हणून मार्केटमध्ये कधीही स्टॉप लॉस लावलाच पाहिजे. पण याची रिस्क रिवॉर्ड मी तुम्हाला उद्या सांगेल, आत्ता नाही सांगत. मला तुम्हाला आत्ता ह्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवतोय की तुम्ही मार्केटमध्ये कोणालाही फॉलो करा. असा ट्रेंड पकडू नका, हाच शान आहे, तो शान आहे. तुम्हाला सांगतो फार नवीन मुलंसुद्धा शिकून जाऊ शकतात, जे नवीन यूट्यूबर आहेत ते पण. आणि मला एकट्यालाच फॉलो नका, सगळ्यांना युनिव्हर्सल फॉलो करा. पण फॉलो करताना एकच स्ट्रक्चर फॉलो करायची. तुम्हाला प्राइस ॲक्शन पाहिजे तर प्राइस ॲक्शनचेच व्हिडिओ पाहिजे. ऑप्शन पाहिजे तर ऑप्शन हे कसं काम करतं त्याचेच व्हिडिओ पाहिजे. ग्रीक पाहिजे तर ग्रीकचेच व्हिडिओ पाहिजे. तुम्ही एकदम सगळं पाहून परिपूर्ण झाल्यानंतर कोणाच्याही व्हिडिओ पाहिजे नाहीत. मग तिथून तुमची स्वतःची हिट अँड रनची परीक्षा चालू होते. तिथून पुढं तुम्ही हे वापरायचं की रिस्क रिवॉर्ड रेशो आणि स्टॉप लॉस आणि टार्गेट हे फिक्स लावायचं. टार्गेट हिट झाल्याशिवाय क्वांटिटी काढायची नाही आणि स्टॉप लॉस हिट झाल्याशिवाय एक्झिट करायचं नाही, सोडून द्यायचं.
आणि हे जेव्हा तुम्ही नंतर कळाल तेव्हा बरंच वेळा हिट अँड रनमधनं तुम्ही शिकाल आणि मग त्यावेळेस तुम्ही शिकाल ते तुमच्या एक्सपिरियन्सनी. माणूस भलेही दुसऱ्याने हात धरून शिकवलं तरी तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही स्वतःचा पैसा लॉस दिल्याशिवाय शिकणार नाही. आणि मार्केटमध्ये जर तुम्ही लावलेल्या ट्रेड मध्ये तुम्हाला धपकने तुम्हाला 1000-1500 रुपये लॉस दिसायला लागला आणि तुमचे जर इंडिकेटर लागत असतील तर तुम्ही मार्केटमध्ये पैसे कमवू शकणार नाही. तुम्ही ऑप्शनमध्ये येऊ नका. अशा वेळेस तुम्ही इक्विटीमध्ये ट्रेड करा. आणि कोण म्हणते इक्विटीमध्ये प्रॉफिट होत नाही? इक्विटीमध्ये जबरदस्त प्रॉफिट होतो आणि ऑप्शनवाल्यांपेक्षा जास्त इक्विटीमध्ये प्रॉफिट होतो. कारण इक्विटीवाले पैसे झिरो नाही करत, ऑप्शनवाल्यांचे पैसे झिरोच होतात आणि दरवेळेस कुठून आणणार? तर ही थिअरी तुम्ही लक्षात ठेवा. ह्या थिअरीला तुम्ही फॉलो करा की तुम्ही जे पण व्हिडिओ पाहाल किंवा जे पण तुम्हाला वाटेल प्राइस ॲक्शन, मूव्हिंग ॲव्हरेज, बॉलिंजर बँड, सुपर ट्रेंड, कोणत्याही गोष्टी असेल तर त्या पूर्ण फॉलो करा. मी तुम्हाला नेहमी सांगेल की मार्केटमध्ये VWAP, पिवट पॉईंट आणि प्राइस ॲक्शन आणि जास्तीत जास्त 20 मूव्हिंग ॲव्हरेज याच्यावर काहीही लावू नका. काही उपयोग होणार नाही. ह्या एवढ्याच गोष्टी कामाला येतील. फक्त 20 मूव्हिंग ॲव्हरेज बाईंग आणि सेलिंग करण्यासाठी घ्यायचा नाही. फक्त याच्यासाठी त्याचा वापर करायचा की हे जी चार्ट चालला आहे याच्यात किती स्ट्रेंथ आहे आणि याचा स्ट्रेंथ संपलाय का नाही, स्ट्रेंथ आहे का नाही आणि स्ट्रेंथ संपलाय का नाही, याच्यासाठी फक्त मूव्हिंग ॲव्हरेजचा वापर करायचा. बाईंग सेलिंगसाठी करायचा नाही. जे बाईंग सेलिंगसाठी काम करतात त्यांच्यासाठी पैसे बनतच नाही. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला शिकवल ते की हे ॲव्हरेज कसे वापरायचे, का वापरायचे आणि पिवट पॉईंट वापरायचा कसा आणि तो कसा हिट होतो, इतकं बारीक बारीक मी तुम्हाला शिकवलं हळूहळू. फक्त व्हिडिओ काय होतात, मोठे होतात, बोरिंग होतात म्हणून माणूस हे करतं. याच्यासाठी फॅशनेबल माणसाची गरज आहे. कोणीही इथं येऊन पैसे कमवत नाही. जोपर्यंत तुम्ही 4-5 वर्ष देत नाही तोपर्यंत तुम्ही पैसे कमावणार नाही. आणि तुम्ही जी लर्निंगची स्टेज आहे ती सगळ्यात अगोदर पूर्ण केली तर तुमचं लर्निंग जे लांब जाणार असतं ते कमी होतं. आणि तुम्ही जर रिस्क रिवॉर्ड रेशो पहिल्या दिवसापासून फॉलो केला ना, तुम्हाला गॅरंटेड देऊन सांगतो मी, तुम्ही वर्षभरानंतर प्रॉफिटेबल ट्रेडर असाल. लर्निंग आणि रिस्क रिवॉर्ड रेशो हीच तुमच्या पूर्ण जर्नीची मेन टॅगलाईन पाहिजे. रिस्क रिवॉर्ड रेशो आणि लर्निंग. आलं का लक्षात? आता आपण पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी उद्या बनवेल. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगेल की कसं काय मार्केट कसं चालतं, कशा प्रकारे तुम्ही ट्रेंड केलं पाहिजे. अजून आपण ऑप्शन गेलेलो नाही आहे. उद्या मी 2 व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. एक रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्ही कसं वापरला पाहिजे आणि ऑप्शन आपण उद्या जाण्याचा प्रयत्न करू. त्याच्यानंतर तुम्हाला मी प्राइस ॲक्शन अजून खूप सांगणार आहे, पण एकदम त्या लेवलच्या सांगायची आत्ता गरज नाही आहे. हळूहळू तुम्हाला मी सांगेल. अजून आपल्याला भरपूर शिकायचे. ओके, हा व्हिडिओ आला तर लाईक काही करा न करा, पण ऐका. आपल्या जवळच्या मित्रांना पाठवा, ज्यांनी लॉस केलं आहे अशा मित्रांना पाठवा आणि शिकण्याचा प्रयत्न करा. तरच मार्केटमध्ये पैसे बनतात, इथं नाही बनत. ओके, थँक्यू, टेक केअर, बाय बाय.